युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांना विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि जे अतिरिक्त प्लेयर पिचवर खेळत आहे त्यांना विनंती असेल की त्यांनी पिच खाली करायची आहे. आणि जे एक्स्ट्रा 12 खेळ असतो तो कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, या छत्रपती चषक 2026चा हा कंपल्सरी नियम असेल की अतिरिक्त 12 खेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं अनिवार्य आहे. अन्यथा आपल्या टीमला 5 रनाची पेनॉल्टी मिळेल. 5 रनाच्या पेनॉल्टीला सामोर जावं लागेल. याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक अतिरिक्त प्लेयर दोन्ही संघांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. स्वागत असेल एकदा पुन्हा छत्रपती चषक 2026 शिवनगरी जळगाव सपकाळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल शिवनगरी जळगाव सपकाळ या मैदानावरती छत्रपती चषक 2026चा हा थरार. आजचा हा दिवस 6वा या स्पर्धेचा 6व्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना जो होतोय सिद्धार्थ 11 शिवनगरी जळगाव सपकाळ वर्सेस युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या दोन संघातील ही महत्वाची लढत. दोन बलाढ्य संघातील ही लढत. तर नाणेफेकेचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय युवा मंच ग्रामीण संघ. डोंगर खंडाळा संघाने नाणेफेकेचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय सिद्धार्थ 11 जळगाव सपकाळ या संघाला. आज देखील छत्रपती चषक 2026चा थरार मागील 5 दिवसापासून आपण अनुभवला. आजचा 6वा दिवस. आज देखील रोमांचक सामने आपल्या समोर येणार आहेत. सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळ वर्सेस युवा मंच ग्रामीण सीसी युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यामधील हा सकाळच्या सत्रातील पहिला सामना. काही क्षणातच या सामन्याला देखील सुरुवात होणार आहे.
तर या मॅचला आता होणार आहे सुरुवात. एकीकडे युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा तर दुसरीकडे सिद्धेश्वर जळगाव सपकाळा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहे. सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघ मागील 40-50 वर्षापासून आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. सातत्याने गावातीलच प्लेयर त्यांच्या या संपूर्ण टीम मध्ये दिसत असतात आणि या जळगाव सपकाळ गावाने देखील अनेक मोठमोठे खेळाडू या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला दिले आहेत. एकीकडे जर आता बघितलं तर मागील काही काळामध्ये समर्थ सपकाळ याने संभाजीनगर क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका देखील वाजवला आहे. विदर्भ साईडला जर विचार केला तर विठ्ठल सपकाळ सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज देखील याच गावाने आपल्याला दिलाय. तर या गावामध्ये जर विचार केला तर अनेक वेगवान गोलंदाज या गावाने घडवलेत. त्यांच्या समोर युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा देखील तेवढाच बलाढ्य. या संघाचं देखील मागील काही वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये आता मजा येणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिल सपकाळ, त्यांच्या साथीला अथर्व. गावकऱ्या शैलीचे फलंदाज आहेत अनिल सर. सातत्याने मागील काही काळामध्ये यांनी देखील खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. तर गोलंदाज ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये पाचारण करणारे गोलंदाज रोहित. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पुल केलाय चेंडू मागच्या दिशेला. चेंडूला गुल केलाय सर. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्याबरोबर ठोकला येते. अनिल यांनी चौकार. खातं उघडलं गेलं 4 धाव्याच्या सहाय्याने. धावफलकावरती धावा असतील 4. शॉर्ट बॉल होता. पनिश करत असताना मागच्या दिशेला चेंडू खेळला होता. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना चौकाराने अनिल. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न होता. बाहेरची कडा लागत चेंडू मागच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल मैदानामध्ये दुसऱ्या चेंडू सोबत कमबॅक केलंय गोलंदाज रोहित यांनी. एक चांगला रनअप रोहित यांचा पाहायला मिळतो. हॅम ऍक्शन आहे रोहित यांची. आव्हान असेल आता अनिल यांच्या समोर. यावेळी पुन्हा पूल केलाय. यावेळी रोहित यांना दाखवलंय आसमान. या चेंडूला फेकून दिलाय सरळ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अनिल यांच्या बॅट मधून पहिला धूमधडाका षटकार. पुन्हा एकदा चूक केली. शॉर्ट बॉल पूल केलाय. रोहित शर्मा स्टाईलने हा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली फलंदाजी करतायत अनिल या सामन्यामध्ये. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती असतील. एक षटकार आणि एक चौकार. फाईन लेग क्षेत्रामध्ये आता क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवला गेलाय. कर्णधार आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस करतायत. यावेळी कट केलाय. गॅप शोधलाय. या चेंडूला पाठवलाय सरळ कव्हर क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत दाखवत असताना अनिल आलाय. हा दुसरा धमाका चौकार. कट करत असताना या चेंडूला पाठवून दिलं होतं सरळ कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक डोक्यावरून हा फटका सजवला. चौकार आलाय. फलंदाज अनिल यांच्या बॅट मधून जशी पाहिजे तशी सुरुवात करून दिली आतापर्यंत. पुन्हा पूल. यावेळी क्षेत्र निवडलंय फाईन लेग. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात हा दुसरा धूमधडाका. अनिल यांच्या बॅट मधून षटकार. 20 धावा तब्बल आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत. लाईन लेंथ बिघडून टाकली गोलंदाज रोहित यांची. अनिल यांनी 2 षटकार आणि 2 चौकार सहाय्याने आतापर्यंत धावसंख्या 20 धावा. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असेल. खराब गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे रोहित यांच्या माध्यमातून.
पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा पुल केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू निघून जाईल सरळ पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. षटक समाप्त. अनिल सपकाळ बरसतात आता गोलंदाज रोहित यांच्यावरती. 24 धावा तब्बल त्यांच्या बॅट मधून. धावफलकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय अनिल यांनी. आता षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज येत आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांच्या वतीने. षटक क्रमांक 2 मध्ये मोहित अक्वा वॉटर सप्लाय यांचे संचालक माननीय गोकुळ व पत्रकार यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 24 धावा. आता षटक क्रमांक 2 मध्ये पाचारण करण्यात आले गोलंदाज देवीदास यांना. बघूया देवीदास कशा प्रकारे गोलंदाजी करतात. 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज अथर्व. उजव्या हातात शैलीचे फलंदाज अथर्व. पहिलाच बॉल इन साइड आउटचा फटका. चेंडू सीमारेषेकडे जातो. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अथर्व यांच्या बॅट मधून आल्याबरोबर पहिला धमाका चौकार. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली होती अनिल यांनी आणि या दुसऱ्या षटकामध्ये अथर्व देखील चौकाराने सुरुवात करतायत. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे. घोराने धावा येत आहेत सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघासाठी. पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडा आत आला चेंडू. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे. अशा मिसफील्ड टाळाव्या लागतील. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या संघाला. कारण आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 29 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटिंग साठी असतील अनिल. पहिल्या षटकामध्ये खूप सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळाली अनिल यांच्या माध्यमातून. एकोणतीस धावा. षटक क्रमांक 2 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 29 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला अनिल. 6 बॉल 24 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. यावेळी कट केलाय. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल अनिल यांच्या बॅटमधून हा धमाका चौकार. स्क्वेअर कटचा बारदार फटका पाहायला मिळाला अनिल यांच्या बॅटमधून. क्लास दाखवत असताना या मॅच मध्ये तिसरा चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. 33 धावा धावफलकावरती. यावेळी मिड ऑफच्या डोक्यावरून अनिल यांचा CLASS क्लास चौकार. काय फलंदाजी करतायत अनिल. सरळ बॅटने जणू आरसा दाखवला या बॉलला. चौकार खेचत असताना लागोपाठचा दुसरा. मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका इथे पाहायला मिळाला अनिल यांच्या बॅटमधून. अनिल 8 बॉल मध्ये 32 धावेवरती पोहोचलेत. 37 धावा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या आहेत. एक चौकार अथर्व यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस पाहायला मिळत आहेत.
लिडिंग एज चेंडूमध्ये स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि सोपा झेल सोडण्यात आलाय. हा झेल एवढा अवघड नव्हता. अशा प्रकारे झेल पकडावे लागतील या सामन्यामध्ये आणि एक घातक फलंदाजाला झेल सुटण्यात आलाय. बघूया याचा किती फायदा उचलू शकतात अनिल. आतापर्यंत तब्बल त्यांनी 33 धावा ठोकल्यात. 9 बॉल 33, 38 धावा धावफलकावरती. स्टेप आउट करत सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेप आउट करत समोरच्या दिशेला हा फटका खेळला. चौकार येतोय अथर्व यांच्या बॅटमधून. हा दुसरा क्लास फलंदाजी आतापर्यंत दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळाली आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 21च्या सरासरीने धावा झाल्यात 42. 2 षटकाचा खेळ संपत या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 21च्या सरासरीने धावा केल्यात. सिद्धेश्वर 11, जळगाव सपकाळ संघाने 42. आता बघूया कोणत्या गोलंदाजाकडे जात आहेत युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा, कारण 42 धावा तब्बल 21च्या सरासरी आतापर्यंत आल्यात. आता या धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीवर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गणेश यांना पाचारण करण्यात आले षटक क्रमांक 3 मध्ये. बघूया गणेश या 2 तुफानी फलंदाजासमोर कशी गोलंदाजी करतात, कारण खोऱ्याने धावा आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी काढल्यात. एकीकडे 9 बॉल मध्ये 33 धावा करत अनिल सर आहेत, तर त्यांच्या साथीला 3 बॉल मध्ये 2 चौकाराच्या सहाय्याने फलंदाज अथर्व 9 या धावसंख्येवर खेळत आहे गणेश. बघूया गणेश आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस करतायत. 30 यार्ड वर्तुळाचे 2 षटक इथे संपलेत. 42 धावा आतापर्यंत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेश आता तयार आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. बघूया ते कशा प्रकारे गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिल. पहिलाच बॉल नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. नो बॉल नसेला तर पहिल्या चेंडूमध्ये सिंगलची धाव आली आहे. 43 धावा. थोडं मिश्रण केलं होतं गोलंदाज गणेश यांनी. अनिल यांच्या समोर 1 धाव आतापर्यंत या पहिल्या बॉल मध्ये आली आहे. थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतला तर त्या कारणाने नो बॉल. तिसरा पंच देखील आपल्याकडे अवेलेबल असेल. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, काहीसा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना 43 धावफलकावरती 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आतापर्यंत टाकलेल्या 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गणेश यांच्या माध्यमातून आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 42 धावा तब्बल ठोकल्या गेल्या. यावेळी देखील हा चेंडू पाठवलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, फील्ड करतायत. थोडीशी मिस फील्ड. 2 धावा आतापर्यंत पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न करतायत अनिल. रनआउटची संधी परंतु सेफच असतील बॅटर. 3 धावा पूर्ण होतील या बॉलवरती. या 3 धावेने धावसंख्या 46 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार. 46 धावा. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली फलंदाज अनिल आणि अथर्व यांच्या माध्यमातून. छत्रपती चषक 2026चा थरार. सकाळच्या सत्रातील पहिला सामना. युवा मंच
छत्रपती चषक 2026 यावेळी देखील लपेटलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, पुन्हा एकदा जेल मिस. अनिल सपकाळ यांचा दुसरा जेल मिस होत असताना असं म्हणतात असे जेल पकडावे लागतात, कारण हे जेल घातक पडू शकतात पुढे चालून या संघासाठी, कारण अनिल खूप उत्कृष्ट फलंदाजी करतायत या सामन्यामध्ये. यावेळी देखील जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नव्हतं या बॉलवरती, परंतु एक धाव सहजरित्या प्राप्त होईल. या एका धावेने धावसंख्या 48. आतापर्यंत 2 झेल सोडण्यात आले फलंदाज अनिल यांचे. 48 धावा या षटकामध्ये आतापर्यंत चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत 5 चेंडूमध्ये. यावेळी कट केलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय, क्षेत्ररक्षक येत आहे कव्हर क्षेत्रामधून, चांगला प्रयत्न, परंतु त्यांना हुलकावणी देत चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल हा चौकार. चांगली गोलंदाजी केली होती या षटकामध्ये, 10 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, कमबॅक करून दिले या गोलंदाजीच्या भरोश्यावर आणि 4 धावेच्या सहाय्याने 50 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. 52 धावा धावफलकावरती, 50 धावांचा पल्ला पार केलाय 3 षटकामध्ये सिद्धेश्वर जळगाव सपकाळ या संघाने. छत्रपती चषक 2026 चा थरार या संपूर्ण स्पर्धेसाठी जर विचार केला तर प्रथम पारितोषिक तब्बल 71,000 मान्य सो दीपाताई कैलास सपकाळ यांच्या माध्यमातून, तर द्वितीय पारितोषिक तब्बल 31,111 रुपये आदरणीय श्री विष्णू सुपडा सोनवणे सर यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. तृतीय पारितोषिक 21,111 रुपये आदरणीय सुनंदाताई कडुबा सपकाळ यांच्या माध्यमातून, तर चौथं पारितोषिक जे आहे ते 11,111 रुपये आदरणीय श्री योगेश भीमराव सपकाळ सर यांच्या माध्यमातून प्राप्त होत असताना, तर या संपूर्ण स्पर्धेसाठी यशस्वी बनवण्यासाठी अनेक मोलावर मंडळीची देखील भरणी राहिली आहेत. त्यामध्ये मालिकावीर सायकल म्हणून अतुल पंडित सोनुने सर, ग्रामसेवक जयदेवाडी यांच्या माध्यमातून ही सायकल प्राप्त झाली आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आहे ती श्री विजय अशोकराव सपकाळ सर यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज इथे प्राप्त होत असताना महाराणा कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून, आणि प्रत्येक मॅच साठी जी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे यावेळी नो लुक, या मधोमधच पाठवलाय चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल अथर्व यांच्या बॅट मधून हा धमाका चौकार. तर प्रत्येक मॅच साठी जी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती रेणुका कृषी सेवा केंद्र व हार्डवेअर जळगाव सपकाळ यांच्या माध्यमातून प्राप्त होत असताना, आणि या मधोमध काय फटका सजवला अथर्व यांनी. यावेळी थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. या अवांतर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 धावा. धावफलकावरती असतील. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय डॉट बॉल मैदानामध्ये, आणि दोन्ही टीम साठी एक एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. एक एक रिव्ह्यू आपण घेऊ शकतात या सामन्यामध्ये, आणि तो रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर आपण कंटिन्यू किती वेळा घेऊ शकता. यावेळी फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस बॉलला पाठवलंय, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल अथर्व यांच्या बॅट मधून हा धमाका. षटकार खेचलाय अथर्व यांनी, स्टेप आउट करत लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चेंडू पाठवला होता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 63 धावा धावफलकावरती.
यावेळी आडव्या बॅटने दाखवलंय पुन्हा एकदा आसमान, चेंडूला फेकून दिलाय सरळ कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका आलाय अथर्व यांच्या बॅट मधून. आडव्या बॅटने खेळत असताना या चेंडूला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 63 धावा. याही पुन्हा स्लोअर बॉल, पुन्हा एकदा चेंडू जगात आणि हा चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा आलाय अथर्व यांच्या बॅट मधून. अजून एक धमाका षटकार. 75 धावा धावफलकावरती. मिश्रण केलं होतं गोलंदाजाने, ओळखलं त्या बॉलला आणि सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फलंदाजी करतात, लागोपाठचे 3 षटकार पाहायला मिळाले फलंदाज अथर्व यांच्या बॅट मधून. 35 धावा आतापर्यंत आल्या आहेत अथर्व यांच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट करत चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय. क्षेत्ररक्षक स्वतः जात आहेत, गोलंदाज प्रयत्न होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत पूर्ण देखील झाल्या आहेत. यासोबतच 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 77 आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये यासोबतच 4 षटक समाप्त, 77 धावा धावफलकावरती. तर कृष्णा गायकवाड सर देखील हा सामना खेळण्यासाठी आलेत. आयकॉन प्लेयर आहेत, स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतीलच. त्यांचं देखील खूप नाव आहे या क्षेत्रामध्ये. ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट सितारे म्हणून ओळखले जातात. सातत्याने ग्रामीण सीसी भोकरदन या संघाकडून खेळत असताना अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. ते देखील इन ऍक्शन असतील या सामन्यामध्ये. त्यांच्या समवेत भास्कर मामा देखील, एक फिरकीचे जादूगर म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते देखील इन ऍक्शन असतील या सामन्यामध्ये. तर 4 षटकाचा खेळ संपलाय, 77 धावा धावफलकावरती. आणि संपूर्ण प्रेक्षक मंडळी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना 77 धावा धावफलकावरती असतील. आता गोलंदाज स्ट्राईकवरती 5व्या षटकामध्ये आलेत रोहित. रोहित यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कर्णधाराने. बघूया आता या 5व्या षटकामध्ये ते कशा प्रकारे कमबॅक करतायत. आणि कमबॅक करावं लागेल कारण 19.25च्या सरासरीने आतापर्यंत 77 धावा केल्या आणि या सरासरी धावा करत गेले सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळा संघ तर तब्बल 153 धावापर्यंत मजल मारेल. स्ट्रायकिंग एजला अनिल 12 बॉलमध्ये 39 धावा त्यांच्या बॅटमधून. त्यांच्या साथीला अथर्व जे की आयकॉन प्लेयर आहेत या संघाचे, मॅन फ्रॉम नाशिक, त्यांनी 12 बॉलमध्ये 37 धावा केल्या आहेत. रोहित आता गोलन ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. रोहित यांचा पहिलाच बॉल कट केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण फेकी. तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल 78 धावा. तर या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे रोहित यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला अथर्व असतील. 78 धावा.
एकही गडी आतापर्यंत गमवलेला नाहीये. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप इथे होत असताना अथर्व आणि अनिल यांच्या माध्यमातून जशी पाहिजे तशी सुरुवात करून दिली आहे 4 षटकामध्ये. 4.1 चेंडूचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस रोहित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत अथर्व यांच्यासाठी. 78 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळतात कारण लेफ्ट अँड राईट हँडची ही जोडी असेल. यावेळी शपल करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अवांतर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 79 धावा. यावेळी पुन्हा कट केलाय. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल अथर्व यांच्या बॅटमधून धमाका चौकार. प्रयत्न केला होता पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा परंतु चेंडू त्यांना हुलकावून देत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. 83 धावा धावपलकावरती. जाळ्यात अटकवलंच होतं परंतु बॉल थोडा समोर पडला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थोडा दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त एका धावेने धावसंख्या 84 धावा. या पुन्हा आडव्या बॅटने लपेटलाय. चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. हा चेंडू निघून जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय बॅट्समन अथर्व यांच्या बॅटमधून. या 4 धावेच्या सहाय्याने अथर्व जाऊन पोहोचले 45 धावेवरती. 14 बॉल मध्ये 45 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 88 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने लपेटलाय आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण होत असताना फलंदाज अथर्व यांची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यात हरकत नाहीये. काय फलंदाजी केली आहे फलंदाजाने. मान्य बालुभाऊ अध्यक्ष यांच्या माध्यमातून या अर्धशतकी खेळीसाठी अथर्व यांना 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. काय फलंदाजी केली आहे फलंदाजाने. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 94 धावा. 94 धावा धावपलकावरती असतील. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना मैदानामध्ये 94 धावा. 1.5 चेंडू मध्ये तब्बल 41 धावा खर्च केलाय गोलंदाज रोहित यांनी. पाच षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा असतील 94 धावा. 5 षटकामध्ये तब्बल 94 धावा खेचल्या आहेत फलंदाज अनिल आणि अथर्व यांनी. बघण्यासारखं असेल कोणता गोलंदाज गोल्डन ट्रॅक वर येतोय कारण 94 धावा झाल्या आहेत 5 षटकामध्ये. आपल्या उर्वरित 2 षटकामध्ये 41 धावा खर्च केल्या. रोहित यांचा खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आज या सामन्यामध्ये. 94 धावा धावपलकावरती. 5 षटक समाप्त.
दोन्ही पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे, कारण यानंतर देखील 3 राऊंड घ्यायचे बाकी असेल. आता गोलंदाज ट्रॅक वरती दिसतोय नवीन गोलंदाज गणेश. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी मान्य प्रमोदजी बोरदे सर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. गणेशांचा पहिला बॉल नो बॉल घोषित केलाय पंचांनी. चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील केल्या या बॉल वरती. फ्रीट असेल उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. स्ट्रायकिंग एला फलंदाज अनिल. 97 धावफलकावरती. आडव्या बॅटने लपेटलाय चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु फ्रीट बॉल असेल या कारणाने विकेट मिळणार नाहीये. ओव्हर थ्रो झालाय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात अथर्व होतात बाद. रनआउटच्या स्वरूपात अथर्व सारखा फलंदाज झालाय बाद. तब्बल 17 बॉल मध्ये 51 धावा करत अथर्व या सामन्यामध्ये होत आहेत बाद. परंतु काय कमालीची कामगिरी केली आहे. खूप उत्कृष्ट फलंदाजी करत एक अस्मरणीय पारी खेळत बाद झालेत फलंदाज अथर्व. 98 धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघाला. अथर्व 17 बॉल मध्ये 6 षटकार आणि 5 चौकार आणि 51 धावा त्यांनी बनवल्या. चांगली फलंदाजी करत ते होतात बाद. आता बॅटिंग साठी भास्कर सुसर भास्कर मामा यांना भास्कर मामा येत असताना बॅटिंग साठी ग्रामीण सीसी भोकरदन या संघाकडून खेळत असताना खूप उत्कृष्ट अशी कामगिरी राहिली आहे मागील काही काळामध्ये. आज सिद्धेश्वर जळगाव सपकाळ या संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत भास्कर मामा. एक ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. बघू या सामन्यामध्ये ते कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 98 धावा असतील धाव फलकावरती. 5.1 चेंडूचा खेळ संपलाय. अनिल देखील चांगली फलंदाजी करतायत. 15 बॉल मध्ये 43 धावा त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आल्या आहेत. यावेळी चांगला बॉल पेश केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू आडोला देखील गेलाय. डॉट बॉल येत असताना आणि गणेश यांनी पहिल्या षटकामध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. एक नो बॉल आला होता त्यामुळे आतापर्यंत 4 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत 2 बॉल मध्ये. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. यारकर पेश करत असताना पायाला जाऊन आदळला चेंडू. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 99 धावा. 17 बॉल मध्ये 44 धावा आतापर्यंत अनिल यांच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंडला भास्कर मामा असतील.
5.3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. सरळ बॅटने खेळून काढला हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होत असताना दुसरा प्रयत्न करत होते भास्कर मामा, नाकारत असताना अनिल सर एका धावेने खातं उघडले गेले आणि या एका धावेसोबत सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. 100 धावा पूर्ण होत असताना 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. परंतु या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू पाठवला आकाशात, दे घुमा के स्टाईलने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. या षटकारासोबतच 49 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहे फलंदाज अनिल यांच्या. 18 बॉल मध्ये 49 धावेवरती जाऊन पोहोचलेत. 5.5 चेंडू मध्ये आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 106 धावा. 5.5 चेंडूचा खेळ संपलाय. ज्या ठिकाणी हे षटक इकॉनॉमिकल जात होतं ते षटक या षटकाराने बिघडतंय. अपील केली आहे आणि आउट घोषित केलंय पंचांनी. आणि रिव्ह्यूची देखील मागणी केली आहे. आता थर्ड अंपायर इन ऍक्शन असतील. अल्ट्राईटची टेक्नॉलॉजी असल्या कारण नाही आहे आपल्याकडे, तर जे ऑनफिल्ड पंचांचं डिसिजन आहे तेच मान्य केलं जाईल. आउट घोषित असतील फलंदाज अनिल आणि चांगली फलंदाजी केली अनिल. 49 या धावसंख्येवरती बाद झाले, परंतु एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिली. आता नवीन बॅटर येतोय मराठवाडा टेनिस क्रिकेटचा षटकार किंग म्हणून ओळखले जाणारे कृष्णा गायकवाड. बॅटिंगसाठी येत असताना या फलंदाजात देखील फॅन फॉलोइंग आहे या क्षेत्रामध्ये. बघूया ते कशा प्रकारे फलंदाजी करतायत. कृष्णा गायकवाड आता बॅटिंगसाठी. कृष्णा गायकवाड आणि भास्कर मामा ही जोडी आता बॅटिंगसाठी असेल आणि या जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय मागील काही स्पर्धेमध्ये. बघण्यासारखं असेल कृष्णा गायकवाड या मॅच मध्ये कशी फलंदाजी करतायत. मराठवाड्याचा षटकार किंग म्हणून ओळखले जातात. 49 या धाव संख्येवरती अनिल सपकाळ सर बाद होत असताना चांगली गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून 6 षटक समाप्त झालेत. 106 धावा. 7व्या षटकामध्ये गोलंदाज देवीदास यांचा पहिलाच बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सोबत सुरुवात झाली या षटकाची. एकशे 6 धावा धावफलकावरती. पहिला बॉल निर्धाव चेंडू सोबत सुरुवात देवीदास यांच्या माध्यमातून या षटकाची. यावेळी देखील लपेटलाय. वॉटर शॉट. चेंडूला पाठवून दिलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल होता भास्कर यांच्या स्लॉट मध्ये, पाठवून दिला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. आलाय भास्कर यांच्या बॅट मधून हा धमाका षटकार. पायावरचा बॉल होता, खेचून काढला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवांश हार्डवेअरचे संचालक गोकुळ सर सपकाळ सर यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. षटकार खेचला. पायावरचा बॉल होता, तो बॉल फेकून दिला होता सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि अशाच प्रकारे फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात भास्कर मामा. अनिल सपकाळ सर यांच्या फलंदाजीसाठी माननीय
गोकुळ सर सपकाळ यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. शिवांश हार्डवेअरचे संचालक देखील आहेत गोकुळ सर सपकाळ, त्यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक अनिल सपकाळ यांच्यासाठी 112 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. हा चेंडू देखील त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा. चांगलं षटक हाताळले आतापर्यंत. एक षटकार आला परंतु 2 चेंडू निर्धाव देखील टाकलेत देवीदास यांनी. 112 ला 2. आडव्या बॅटने लपेटलाय भास्कर मामा. स्पेशल बॉल फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल भास्कर मामा यांच्या बॅट मधून हा दुसरा धमाका षटकार. काय फटका सजवला होता. स्लोअर लाईनचा बॉल होता. ओळखलं. आडव्या बॅटने हा बॉल लपेटला आणि फेकून दिला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार आलाय भास्कर मामा यांच्या बॅट मधून आणि षटकार चौकाराने डील करतायत आणि ही शैली आहे या फलंदाजाची. 118 धावा. आतापर्यंत झाल्या आहेत 118 धावा. 2 गडी गमावून 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. फुलटॉस बॉल होता. कॅप मध्ये पाठवलाय चेंडू. चेंडू निघून जाईल एक टप्प्याच्या सहाय्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉर्नर क्षेत्रामध्ये आलाय हा चौकार. भास्कर मामा यांच्या बॅट मधून चांगला फिनिशिंग देत असताना आपल्या संघासाठी या 4 धावेने धावसंख्या 122. 122 ला 2. भास्कर मामा 6 बॉल मध्ये 17 धावेवरती जाऊन पोहोचलेत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय. या अवांतर एका धावेने 123 धावा आणि या छत्रपती चषकाचा हाय स्कोर 157 धावा आहेत. यावेळी सरळ बॅटने कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा भास्कर मामा यांच्या बॅट मधून तिसरा धूम धडाका आलाय. पुन्हा एकदा षटकार. सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली आहे. जर शेवटच्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या तर सिद्धेश्वर क्रिकेट क्लब साठी शिवांश हार्डवेअर चे संचालक मान्य गोकुळ सर सपकाळ यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक. शेवटच्या षटकामध्ये जर 25 धावा केल्यात तर. आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी व्ही सर यांच्या माध्यमातून देखील 101 रुपयाचं पारितोषिक. 129 ला 2. 7 बॉल मध्ये 23 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गायकवाड. या शेवटच्या षटकामध्ये कृष्णा गायकवाड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज विकास. शेवटच्या षटकामध्ये कृष्णा गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. या सामन्यामध्ये पहिल्यांदा पहिलाच बॉल आडव्या बॅटने घेतलाय. चेंडू गॅप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांना उलकावणी देत कृष्णा गायकवाड यांच्या बॅट मधून पहिला धमाका चौकार. या 4 धावेने धावसंख्या 133 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये चेंडूला पाठवलं होतं आणि चौकार खेचलाय पहिल्याच बॉल मध्ये कृष्णा यांनी. ही शैली आहे कृष्णा गायकवाड यांची. ग्रामीण सीसी भोकरदन संघाकडून खेळत असताना अनेक काळ गाजवला या फलंदाजाने. ओहो षटकार किंग कृष्णा गायकवाड यांचा दणका. बॉल सरळ जंगलात. येईल षटकार. लगातार 3 षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे विष्णू सर यांच्या माध्यमातून. पहिला आलाय कृष्णा यांच्या बॅट मधून. आडव्या बॅटने खेळत असताना हा बॉल सरळ पाठवला होता. लांब लचक असा षटकार आलाय आणि अशाच प्रकारे षटकार खेचण्यासाठी ओळखले जातात.
सातत्याने मागील काही स्पर्धेमध्ये देखील बॅक टू बॅक अर्धशतक कृष्णा गायकवाड यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. एक खेळी त्यांची साखर खेळता येते आली होती, दुसरी खेळी जानेपळ चषक ती स्पर्धा देखील कृष्णा गायकवाड यांनी आपल्या बॅटमधून गाजवली आहे. पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आतापर्यंत षटकात 139 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल ढगात आकाशाला बुक्की मारत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय कृष्णा यांच्या बॅट मधून. हा दुसरा धूमधडाका षटकार. पायावरचा बॉल होता, ओरपीस स्वरूपाचा बॉल. पनिश करत असताना या बॉलला पाठवलं, जणू विकास यांना आसमान दाखवत असताना या बॉलवरती. जर तिसरा षटकार लागवला लागोपाठचा तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे विष्णू सर यांच्या माध्यमातून. पुन्हा आडव्या बॅटने लपेटलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून लागोपाठचा तिसरा कृष्णा गायकवाड स्टाईलने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय विष्णू सर यांच्या माध्यमातून. ही मॅच झाल्यानंतर कृष्णा सर यांनी ते मॅन ऑफ द मॅच 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करून घ्यायचंय. लागोपाठचे 3 षटकार आलेत. या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा. जर चौथा षटकार आला तर पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक. जर या बॉलवरती षटकार आला तर कृष्णा गायकवाड यांच्यासाठी आलाय असं वाटतंय आलाय. आणि चौथा षटकार कृष्णा गायकवाड स्पेशल. बॉल होईल फरार, येईल पुन्हा एक षटकार आणि 25 धावा देखील कंप्लीट झाल्या. म्हणजेच काय तर गोकुळ सर सपकाळ यांच्याकडून देखील सिद्धेश्वर क्रिकेट क्लब यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. मॅच झाल्यानंतर चहा पाण्याची सोय आता होत असताना 157 धावा. अजून 1 रन निघाला तर या स्पर्धेचा हाय स्कोर देखील होईल. यावेळी थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय आणि या बॉलवर पुन्हा षटकार आला तर पुन्हा 101 रुपये पारितोषिक विष्णू सर यांच्या माध्यमातून. 158 धावा हाय स्कोर बनलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय सरळ बॅटने. या चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 33 धावा तब्बल ठोकल्या शेवटच्या षटकामध्ये. कृष्णा सर यांना विनंती असेल की त्यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मॅच झाल्यानंतर घेतलं तरी चालेल. आणि 162 धावा तब्बल कुठल्या आहेत. चांगली फलंदाजी राहिली कृष्णा गायकवाड यांचा फिनिशिंग टच. 6 बॉल मध्ये तब्बल 32 धावा त्यांच्या बॅटमधून. भास्कर मामा यांनी चांगली फलंदाजी केली, 7 बॉल मध्ये 23. सुरुवातीच्या षटकामध्ये अनिल सर आणि अथर्व यांची चांगली फलंदाजी, त्यानंतर चांगला फिनिशिंग टच. थोड्याच क्षणात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. 162 धावा केल्यात, 163 धावांचा पाठलाग करायचा आहे युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या संघाला. तर काही क्षणात दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात.
तर 163 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्यांनी आपल्या टीव्ही स्क्रीन मोबाईलवरती मॅच थोडी लेट पाहिली त्यांच्यासाठी 163 धावा केल्या आहेत आज षटकामध्ये. सुरुवातीला फलंदाजीला आले होते अनिल सर आणि अथर्व यांनी 17 बॉलमध्ये तब्बल 51 धावा केल्या. त्यांची चांगली साथ दिली. सुरुवातीच्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी करणारे अनिल सर 17 बॉलमध्ये 49 धावा करत ते देखील बाद झाले. त्यानंतर शेवटच्या काही षटकामध्ये 7व्या षटकामध्ये भास्कर मामा यांनी 3 षटकार खेचत चांगली फलंदाजी केली. तदनंतर कृष्णा गायकवाड यांचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या बॅटमधून तब्बल शेवटच्या 33 धावा त्यांनी वसूल केल्या आणि या सर्वांच्या फलंदाजीच्या जोरावर 162 धावा केल्या आहेत तब्बल 8 षटकामध्ये आणि 163 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा संघासमोर. आणि यानंतर होणारा सामना उडणगाव वर्सेस सहारा चांडोळ. या दोन्ही संघांना विनंती असेल की त्यांनी कृपया ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस साठी आमच्या सोबत जोडायचंय. सहारा चांडोळ आणि उडणगाव या संघाला विनंती असेल की नाणेफेक साठी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडायचंय ड्रिंक्स ब्रेक मध्ये. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला अतिरिक्त 12वा प्लेयर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. फलंदाज पाठवायचे असतील युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा आपला अतिरिक्त एक 12वा प्लेयर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाला विनंती असेल की त्यांनी एक अतिरिक्त प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आलेत प्लेयर धन्यवाद. तर 163 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं आव्हान ठेवण्यात आलंय. चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये अनिल सर अथर्व कृष्णभाऊ गायकवाड भास्कर मामा यांच्या माध्यमातून एक अर्धशतक आलं या सामन्यामध्ये. अथर्व यांच्या माध्यमातून नाशिक
जिल्ह्यातून हा बॅटर का दाखल झालाय त्याने ते दाखवून दिलंय या मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अंकित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार ही सलामीची जोडी 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी. तर या मॅच मध्ये देखील मजा येईल कारण डेप्थ आहे. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांच्या बॅटिंग मध्ये देखील. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी आणि एक ऑलराऊंडर प्लेयर आहेत अनिल सर. बॅटिंग करत असताना देखील सलामीला आले होते आणि पहिली चोर ताकद देखील आहे आपल्या संघासाठी. म्हणजेच एक अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. एक्स फॅक्टर खेळाडू म्हणून ओळखले जातात. लिडिंग एज चेंज मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला झेल आणि संपवलाय अंकित यांचा खेळ. एक चांगला रनिंग झेल संपन्न करत असताना क्षेत्ररक्षक सागर यांचा चांगला झेल. अंकित सस्त्यात परततात. शून्याचा चष्मा घालत बाद होत असताना या सामन्यामध्ये. आणि या विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वामी हायटेक नर्सरी यांच्या माध्यमातून. जे संचालक आहे संभाजी सपकाळ सर आणि गजानन सपकाळ सर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय या विकेटसाठी. पहिला हातरा लागलाय अंकित यांच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर आलेत नवीन फलंदाज. बघूया ज्ञानेश्वर कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पहिलाच बॉल इनसाइड आउट. का फटका सजवलाय. डोळ्याचे पारणे फिरणारा फटका आलाय ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून आल्याबरोबर. पहिला चौकार. चौकारा सहाय्याने खातं उघडलं गेलंय संघाचं आणि ज्ञानेश्वर यांचं देखील दर्शनीय फटका घेत असताना क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटक्यासोबत. चांगली फलंदाजी. अशाच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. 4 धावा धावफलकावरती. लिडिंग एज चेंज मध्ये कृष्णा गायकवाड बॉलच्या खाली येत आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा सोपा झेल मिस झालाय कृष्णा गायकवाड सारख्या क्षेत्ररक्षकाकडून. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार. ज्ञानेश्वर यांचा झेल सोडलाय. तुषार स्ट्रायकिंग एंडला असतील. 5 धावा. हो आडव्या बॅटने लपेटलाय. समर्थ येतात बॉल खाली. रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न होता. हा झेल देखील सुटत असताना तुषार यांना भेटते ते. हा एक चान्स भेटतोय. बघूया चान्सला कसं क्रिएट करतायत आपल्या बॅटिंगच्या जोरावर. 6 धावा. मागील 2 चेंडूवरती 2. झेल सुटले त्यावेळी अपील आणि विकेट किपर यांचा चांगला झेल. कॉच बिहाइंडच्या स्वरूपात ज्ञानेश्वर परततायत. दुसरा गडी बाद झालाय 6 या धाव संख्येवरती. 2 गडी बाद. ज्ञानेश्वर चांगली फलंदाजी करत होते. चांगला बॉल पेश केला. पडल्यानंतर बाहेर निघाला. बाहेरची कडा. विकेट किपर यांचा चांगला झेल. अमोल गिरी यांचा चांगला झेल. 6 धावा. दुसरा गडी गमावलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी येत असताना विकास सावळे. विकास येत असताना बॅटिंग साठी विकास यांना संघाचा विकास आता करावा लागेल कारण 163 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता गोलंदाजीसाठी अथर्व यांना पाचारण करण्यात आले.
षटक क्रमांक 2 मध्ये हे देखील सलामीला फलंदाजीला आले होते आणि अथर्व देखील अष्टपैलू खेळाडू आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना 5 रन करण्यात आले. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अथर्व. पहिलाच बॉल थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव पहिल्याच बॉल वरती. 7 धावा धावफलकावरती अथर्व. यावेळी देखील चांगला बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता तुषार यांचा. निर्धाव बॉल. चांगली सुरुवात या षटकामध्ये देखील. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. अनिल यांच्या माध्यमातून केवळ 6 धावा देत 2 गडी त्यांनी बाद केले. या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला अनिल यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू अडवला देखील गेलाय. थोडस फंबल झालंय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये फंबल. तिसरा धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करतील. चूक झाली होती ते राहुल यांच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती. आता डबल डिजिट मध्ये आकडा जाऊन पोहोचलाय. 10 धावा 2 गडी गमावून. दहा धावा धावफलकावरती. काही वैयक्तिक कारणामुळे ते सबस्टिट्यूट फिल्डर येत आहेत आतमध्ये. सोनू भाऊ. 10 धावा धावफलकावरती असतील. 10 ला 2. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अथर्व. आतापर्यंत 4 धावा अथर्व यांनी खर्च केल्यात आणि चांगला फटका सजवला होता तुषार यांनी मागच्या बॉलवरती 3 धावा वसूल करत असताना. विकास यांच्यासाठी पहिलाच बॉल. काय बॉल पेश केलाय. बॉल पडल्यानंतर बाहेर देखील निघतोय. चांगली गोलंदाजी अथर्व यांच्या माध्यमातून. 163 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती असतील. अथर्व चांगली गोलंदाजी करतात. हाय एम ऍक्शननी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. यावेळी देखील ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी अनिल सर यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय गोलंदाज अथर्व यांनी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अनिल बॉलच्या खाली. अनिल यांचे सेफ हँड आणि संपला विकास यांचा इथे खेळ. लागला तिसरा हादरा. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा संघासाठी संकटात सापडलेत. आता तिसरा गडी तंबूत परततोय. विकास यांच्या स्वरूपात. शून्याचा चष्मा घालत विकास होतात बाद. विकेट येत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आता रोहित. रोहित येत असताना बघूया रोहित यांना आता चांगला खेळ करावा लागेल, कारण गोलंदाजीमध्ये त्यांच्या माध्यमातून खोऱ्याने धावा खर्च झाल्या. आता त्यांच्यावरची जबाबदारी असेल. तुषार यांची साथ निभावी असेल त्यांना, कारण 10 धावेवरती तिसरा गडी बाद झालाय. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रायकिंग एंडला रोहित. रोहित यांच्यासाठी पहिला बॉल. उत्तर नव्हतं या चेंडूचं. रोहित यांच्याकडे फुटवर्कच नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट केलाय चेंडू. डॉट बॉल सोबत षटक होईल समाप्त. काय कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. केवळ 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय अथर्व यांनी. 10 धावा 3 गडी गमावून 2 षटकाचा खेळ संपलाय.
10 धावा धावफलकावरती असतील. 3 गडी गमावून स्ट्रायकिंग एंडला रोहित युवा मंच ग्रामीण संघ. तर स्ट्राईक गोलंदाज ट्रॅकवरती दिसतायत भास्कर मामा. भास्कर मामा देखील उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. या संपूर्ण परिसरामध्ये फिरकीचे जादूगर म्हणून त्यांची ओळख आहे. दोन्हीकडे बॉल वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला असेल. तिसऱ्या षटकामध्ये त्यांना पाचारण करण्यात आले गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कृष्णा गायकवाड त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या पहिल्या बॉलवरती आली आहे. या एका धावेने धाव संख्या 11 धावा. मोठे फटके खेळावे लागतील आता, कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय. 26.6च्या सरासरी धावा कराव्या लागतील आता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देते अथर्व यांच्या माध्यमातून. फेकी देखील झाली. चांगलं बॅकअप विकेट किपर यांच्या माध्यमातून राहिलंय. विशाल गिरी यांच्या माध्यमातून, अमोल गिरी यांच्या माध्यमातून 12 धावा. यावेळी देखील गरकनगिरकी घेतोय चेंडू, बाहेर निघतोय. सरळ विकेट किपर अमोल यांच्या ग्लव्स मध्ये जाऊन स्थिर राहतोय. डॉट बॉल येत असताना मैदानामध्ये 12-3. 12 धावा धावफलकावरती. आता रिक्वायर्ड रेट वाढते ते 27.45. 27.45 ने धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल संपन्न करत संपवतात तुषार यांचा खेळ. मैदानामध्ये आलाय विकेट. 4था गडी होतोय तुषार यांच्या स्वरूपात बाद. आता संकटात सापडलाय तो युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा. पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा झेल संपन्न केला भास्कर मामा यांनी. बारा या धावसंख्येवरती 4था गडी बाद झालाय. संकटात सापडला आता युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा. तून अजून खूप धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 28.31 असेल. नवीन बॅटर बॅटिंग साठी आता येत असताना दीपक महाराज येत असताना बॅटिंग साठी. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत दीपक. बघूया कशा प्रकारे दीपक आता खेळी करतायत, कारण इथून धावा करायच्यात अजून भरपूर. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवरच लँड झाला तो हेलिकॉप्टर. 12 धावा निर्धाव बॉल येत असताना शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. शॉर्ट बॉल होता. मागच्या दिशेला चेंडू जातोय सीमा रेषेकडे आणि हा येईल दीपक यांच्या बॅट मधून पहिला चौकार. खूप टाइम नंतर हा चौकार येत असताना युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या संघासाठी गॅप मध्ये या चेंडूला पाठवलं होतं फलंदाज दीपक यांनी. आणि अशाच प्रकारे चौकार आणि षटकाराची आवश्यकता आहे युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या संघासाठी. 16 धावा धावफलकावरती असतील. 3 षटकाचा खेळ संपलाय. आता 4थ्या षटकामध्ये समर्थ सपकाळ यांना पाचारण करण्यात आलंय. उंडणगाव वर्सेस सारा चांडोळ या 2 संघाला विनंती असेल की टॉस साठी कृपया जोडायचंय. उंडणगाव 11 संघाचे कर्णधार आणि सहारा चांडोळ 11 संघाचे कर्णधार यांना विनंती असेल की त्यांनी पेंडॉल मध्ये टॉस साठी जोडायचंय. 4थ्या षटकामध्ये समर्थ सपकाळ या गोलंदाजाला पाचारण करण्यात आले. मागील काही काळामध्ये समर्थ सपकाळ हे नाव देखील खूप लोकांकित झालंय. मागील काही काळामध्ये या प्लेअरच्या रील्स देखील व्हायरल झाल्या आहेत. तोच गोलंदाज आता गोलंदाज ट्रॅकवरती असेल समर्थ सपकाळ. एक वेगवान गोलंदाज आता गोलंदाजसाठी आणलाय. एक युवा गोलंदाज समर्थ सपकाळ आता बॉलिंग ट्रॅकवरती असेल.
रोहित यांच्यासाठी पहिलाच बॉल थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय. थोडी खराब सुरुवात होत असताना या बॉल सोबत या अवांतर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा, सॉरी 17 धावा झाल्यात. यावेळी देखील गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. भास्कर मामा त्यात एका हाताच्या साहाय्याने बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतील. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा. एकेरी दुहेरी धावाने आता धावफलक हलतं ठेवतात दोन्ही फलंदाज. मोठे पटके खेळावे लागतील या सामन्यामध्ये, कारण 163 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये संत गतीने धावा आल्या आहेत. यावेळी देखील थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केलाय पंचांनी. या षटकातील दुसरा वाईट चेंडू टाकलाय. गोलंदाज समर्थ यांच्या माध्यमातून 20 धावा धावफलकावरती असतील. 2 वाईट चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत आले. थोडी खराब गोलंदाजी. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. वेगवान गोलंदाजी करत असताना, रफ्तारवर सवार होत असताना गोलंदाज समर्थ. उंडणगाव वर्सेस सहारा चांडोळ या दोन्ही संघाच्या कर्णधाराला लास्ट कॉल असेल की त्यांनी टॉस साठी जोडायचंय. दोन्ही संघांना हा शेवटचा कॉल असेल. यावेळी लिडिंग एज चेंडू मध्ये स्थिर राहतोय. स्वतः समर्थ बॉल खाली येत आहेत आणि एक सोपा झेल पकडत संपवतात तिथे रोहित यांचा खेळ. पहिला गडी बाद करत असताना समर्थ या सामन्यामध्ये, आणि चौथा गडी बाद झालाय. सहारा चांडोळ 11 संघाचे कर्णधार कृपयांना विनंती असेल की टॉस साठी पेंडॉल मध्ये यायचंय. उंडणगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी आलेत, तर सहारा चांडोळ या संघाला विनंती असेल की आपण टॉस साठी जोडायचंय. गणेश बॅटिंग साठी येत असताना गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी गणेश यांच्या माध्यमातून राहिली. आता त्यांच्यावर जबाबदारी असेल, कारण 20 या धावसंख्येवरती 5 गडी बाद झालेत. समर्थ सपकाळ 2 दिशाहीन चेंडू टाकल्यानंतर चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ढकललं पुष्कर आणि खुशरव्या स्टाईलने, परंतु थोडीशी मिसफील्ड भास्कर मामा यांच्या माध्यमातून. बॉल बाउंड्री लाईन कडे जातोय, परंतु बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत आतापर्यंत 2 धावा पूर्ण झाला. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ही तिसरी धाव आली आहे. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो होण्याची संधी आणि चौथी धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात येत असताना 5व्याचा प्रयत्न करतायत गणेश, नकारले ते फलंदाज दीपक यांनी. 4 धावा या बॉलवरती आल्यात. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा. 5 गडी गमावून 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्या आहेत. 1 गडी देखील बाद करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी समर्थ यांच्या माध्यमातून. यावेळी देखील ओव्हरपिच बॉल होता, हा बॉल पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक टप्पा का चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल गणेश यांच्या बॅट मधून पहिला धमाका, चौकार. ओव्हरपिच बॉल होता, पनिश करत असताना या बॉलला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्लाइडली ओव्हरपिच बॉल, त्याला पनिश केलं, सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 28 धावा, 12 धावा तब्बल या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. थोडं मागणं षटक म्हणावं लागेल समर्थ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पायरचा बॉल होता, चॉप केल्या बॉलला. स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक येत आहेत अथर्व. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही बॅटर. यासोबतच षटक क्रमांक 4 होते समाप्त. 4 षटकाचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती असतील. 30 धावा धावफलकावरती, 4 षटकाचा खेळ संपलाय. येणारे 24 बॉल मध्ये धावा करायच्या 133. 24 बॉल मध्ये 133 धावा करायच्या आहेत. 33.27 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 133.
नवीन गोलंदाज सागर आता गोलंदाज ट्रॅकवरती असेल. बघूया सागर कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सागर देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आणि आता सहारा चांडोळ आणि उंडणगाव या संघामध्ये हा जो सामना होणार आहे त्याचा टॉस. सागर यांचा पहिलाच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत 2. चांगला प्रयत्न राहिला दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून, कारण बॉल खूपच दूर होता दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यातून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तिसऱ्याचा प्रयत्न करत होते, नकार देत असताना पूर्णच धावा या बॉलवर आतापर्यंत आल्यात. 32 धावा 2 धावफलकावरती असतील. आणि सहारा चांडोळ आणि उंडणगावामधील हा टॉस संपन्न होत आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण बघू शकता. आणि सहारा 11 चांडोळ या संघाने नाणेफेकीचा कोल जिंकला आहे. यावेळी फुलटॉस बॉल होता, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. भास्कर मामा यांनी खूप गॅप कव्हर करत हा बॉल अडवलाय. आणि या 2 रिव्ह्यू घेतलाय. ओव्हर हाईटचा नो बॉल आहे की नाही हे चेक करायचंय. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. ओव्हर हाईटचा नो बॉल आहे की नाही हे चेक करायचं आहे आता तिसऱ्या पंचाला. फेअर बॉल असेल, फेअर बॉल घोषित केलाय पंचांनी. फेअर बॉल घोषित करत असताना पंच, कारण बॅटरने थोडं स्टेप आउट देखील केलं होतं, त्यानंतर बॉल खाली ट्रॅव्हल होत होता, या कारणाने फेअर बॉल घोषित केलाय. चौतीस धावा 34ला 5. 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, जसं पाहिजे तसं टायमिंग होत नाहीये दीपक यांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न दीपक करत होते. चांगली कॉलिंग गणेश यांच्या माध्यमातून. 35 धावा धावफलकावरती. 163 धावांचा पाठला करत असताना 35ला 5. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. एकशे 63 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांच्या समोर. एवढी चेंडू पायाच्या सहाय्याने होता. लिडिंग एज चेंडू मागच्या दिशा पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं. तोपर्यंत एक धाव. या एका धावेने धावसंख्या 36 धावा. 36ला 5. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. मोठे फटके आता खेळावे लागतील या दोन्ही बॅटरला. एकेरे दुहेरी धावाने काही नुकसान होणार नाहीये सिद्धेश्वर जळगाव सपकाळ या संघाचं, कारण 163 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय. थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. आव्हान तर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल. 37 धावा. आता आणि जे फाईनल क्षेत्रामध्ये गजूअण्णा क्षेत्ररक्षण करतायत, एक मोठे सिनियर खेळाडू आहेत. या मधोमध चेंडू हवेमध्ये आणि सोपा झेल पकडत दीपक आउट होत आहेत. जे गजूअण्णा आहेत एक सिनियर खेळाडू आहेत. अक्षरशः 45 ते 50 या दरम्यान त्यांचं वय असेल, तरी ते आज ग्राउंड मध्ये आहेत. आपल्या संघाच्या आणि आपल्या गावाच्या नावासाठी ते खेळत आहेत. ही म्हणजे महत्वाची बाब आहे. आणि या खेळासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या वयात देखील तो माणूस खेळतोय. आणि मागील
20-25 वर्षापासून सिद्धेश्वर क्रिकेट क्लब जळगाव सपकाळ या संघासाठी ते खेळत आहेत आणि आपल्या गावाच्या नावासाठी ते येथे खेळत आहेत. नवीन बॅटर आता वैभव जाधव येत असताना बॅटिंग साठी संकटात सापडला आता युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा. पहिलाच बॉल चांगला चेंडू पेश केलाय डॉट बॉल सोबत षटक होईल समाप्त. 5 षटकाचा खेळ संपलाय 37 धावा 6 गडी गमावून. आणि प्रेक्षकाकडून देखील मागणी होत आहेत की गजू अण्णा यांनी गोलंदाजीसाठी यावं. बघूया कर्णधार त्यांना गोलंदाजी देतात का. आणि हात देखील जोडले आहेत. नाही बाबा राहू द्या या स्टाईलने. गोलंदाज ट्रॅकवरती नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आकाश आले त्या 6व्या षटकामध्ये 18 बॉलमध्ये धावा करायचे 126 तब्बल 126 धावा करायच्यात 18 बॉलमध्ये 42च्या सरासरीने. इथून कोणता चमत्कारच युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांना जिंकून देऊ शकतो कारण 42ची सरासरी आहे. पहिला बॉल आकाश यांचा खूप सुंदर ऍक्शन आहे. आकाश यांची हॅम ऍक्शन असते. बॉल खूप वरून सोडत असतात त्या कारणाने त्यांना एक बेनिफिट मिळत असतो बॉलिंग करत असताना. डॉट बॉल सोबत सुरुवात. यावेळी थोडा दिशाईन चेंडू पेश केलाय. व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावा. आडव्या बॅटने लपेटलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे हजर. चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी क्रिएट झाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात होत आहे तिथे गणेश बाद. गणेश चांगली फलंदाजी करत होते. 5 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी केल्या. डबल डिजिट मध्ये धावा करणारे गणेश हे एकमेव खेळाडू होते. ते देखील आता बाद झालेत. 7वा गडी बाद होत असताना 39 धाव संख्येवरती. यानंतर होणारा सामना उडणगाव वर्सेस सहारा चांडोळ. यामध्ये सहारा चांडोळ संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलाय. काही क्षणातच ते आपलं डिसिजन सांगतील आणि या मॅच झाल्याबरोबर यानंतरची मॅच देखील सुरू होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सहारा चांडोळ संघ आपलं डिसिजन कृपया कळवायचंय. नवीन बॅटर येत असताना बॅटिंग साठी देवा पवार. यावेळी देखील चांगला बॉल पेश केला. यार्कर लाईनचा बॉल होता आणि सहारा चांडोळ संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि मॅच झाल्याबरोबर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजून देखील घ्यायचंय. युवा मंच ग्रामीण संघाचे तुषार भाऊ यांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तुषार भाऊ. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना काय कमालीची गोलंदाजी आकाश यांच्या माध्यमातून राहिली आहे. 40 धावा 7 गडी गमावून आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यासोबत षटक होईल समाप्त. डॉट बॉल सोबत षटक झालंय समाप्त. 6 षटकाचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती 7 गडी गमावून. आता उर्वरित 12 बॉल बाकी असतील. बघूया 12 बॉल मध्ये कशा प्रकारे खेळी करतायत. आता खूप सामना दूर गेलाय. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांच्या आवाक्यातून बाहेर गेलाय सामना. काही चमत्कारी त्यांना या सामन्यामध्ये वापस आणू शकतो. बघूया तो चमत्कार या मैदानामध्ये घडतो का.
तब्बल 61.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील आता. मान्य दादूभाऊ नेमाने सर यांना विनंती असेल की त्यांनी पाण्याची सोय करावी अशी आयोजकाकडून सूचना आली आहे. यावेळी पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता कव्हर क्षेत्रामध्ये. वा चांगला प्रयत्न त्याच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. गोलंदाजावरती नवीन गोलंदाज आला अविनाश. पहिलाच बॉल अविनाश यांचा फुलटॉस लाईनच्या स्वरूपाचा होता. 41 धावा धावफलकावरती असतील. पुन्हा फुलटॉस बॉल होता. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. ओव्हरराईटचा नो बॉल. फ्रीट असेल. येणारा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. 42 धावा धावफलकावरती. आणि यानंतर आलेल्या टीमचे सिद्धेश्वर 11 संघाचे आयकॉन आणि डोंगर खंडाळा संघाचे आयकॉन यांनी कृपया पेंडॉल मध्ये यायचंय. सर्व आयकॉन चा इथे सत्कार होत असतो याची कृपया नोंद घ्यायची आहे. मॅच झाल्यानंतर आयकॉन प्लेअरनी कृपया पेंडॉल मध्ये संपर्क साधायचा आहे. 42 धावा. समोर कॅप्टन देखील आले तरी चालतील. लिडिंग एज चेंडू आहे मध्ये आणि होतील इथे बाद. वैभव या सामन्यामध्ये 8वा गडी गारद झालाय. 8वा गडी बाद होत असताना वैभव यांच्या स्वरूपात औपचारिकता वाक्य असेल या सामन्यामध्ये, कारण खूप धावा करायच्या आता अजून या सामना जिंकण्यासाठी. युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा या संघासाठी 42 वरती 8वा गडी बाद. नवीन बॅटर सुनील आता बॅटिंग साठी. सुनील यांच्यासाठी पहिलाच बॉल चॉप केलाय. गजू अण्णा इन ऍक्शन. बॉल अडवला गेलाय गजू अण्णा यांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांची पुन्हा मागणी आली. गजू अण्णा यांनी शेवटचं षटक टाकावं. यावेळी देखील चॉप करत असताना बॉल गॅप मध्ये पाठवलाय. पुन्हा एकदा गजू अण्णा इन ऍक्शन आणि बॉल अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण गजू अण्णा यांच्या माध्यमातून. एक धाव्या बॉल वरती 6.4 चेंडूचा खेळ संपलाय. 43 ला 8. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु जागेवरून कट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता या बॉल वर. निर्धाव बॉल सोबत षटक होईल समाप्त. 7 षटकाचा खेळ संपलाय. 43 धावा 8 गडी गमावून. गजू अण्णा यांनी ओव्हर जरी टाकली तरी मान्य सुनील पारवे साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आणि गजू अण्णा यांच्या हातात बॉल. प्रेक्षकाच्या मागणीला हावभाव. 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त. 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय गजू अण्णा यांच्या साठी आणि गजू अण्णा बॉलिंग साठी. मागील 30 वर्ष गाजवणारा खेळ होता बॉलिंग साठी गजू अण्णा. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस लाईनच्या स्वरूपाचा होता. शरीराला जाऊन आदळला चेंडू. एक धाव पूर्ण झाली आतापर्यंत. स्वतःच्या पॉलिथीनमध्ये बॉल अडवला गेलाय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 धावा. गजू अण्णा पहिलाच बॉल फुलटॉस टाकलाय. वा चांगली गोलंदाजी गजू अण्णा यांच्या माध्यमातून. रनआउटची संधी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावू शकते आणि क्रिकेटच्या मैदानात गजू अण्णा दाखवतात फुटबॉल. पायाच्या सहाय्याने बॉल अडवला. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल दाखवत असताना गजू अण्णा ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. वा काय व्ह्यू आलाय.
यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न होता, एक धाव या बॉलला प्राप्त झाली आहे. आणि गजू अण्णा यांची रील देखील व्हायरल होऊ शकते, कारण कॅमेरामॅनचं कॅमेरा वर देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि उर्वरित बॉलमध्ये जर गजू अण्णा यांनी विकेट प्राप्त केली तर विष्णू सर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक, 101 रुपयाचं पारितोषिक या अगोदर त्यांना प्राप्त देखील झालंय, कारण ओव्हर घेतली त्यावर देखील 101 रुपयाचं पारितोषिक होतं. ही फॅन बॉलिंग आहे गजू अण्णाची. यावेळी देखील चांगला बॉल, डॉट बॉल पेश केलाय. शेवटच्या बॉलवरती आता जर विकेट घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे विष्णू सर यांच्या माध्यमातून. चांगला बॉल पायाला जाऊन आदळला. यासोबतच हा सामना जिंकलाय सिद्धेश्वर क्रिकेट क्लब जळगाव सबकाळ संघाने. आणि गजू अण्णा यांच्या शेवटच्या षटकामध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्या. अभिनंदन असेल सिद्धेश्वर क्रिकेट क्लब जळगाव सबकाळ या संघाचं. आणि चांगला खेळ राहिला आणि मॅन ऑफ द मॅच ठरले त्या सामन्याचे अनिल सर, ज्यांनी 19 बॉल मध्ये धावा केल्या 49, एक षटक टाकत 6 धावा देत 2 गडी बाद केलेत. आणि जे वैयक्तिक बक्षीस राहिलं होतं कृष्णा गायकवाड सर यांच्यासाठी, ते त्यांनी प्राप्त करायचंय. गजू अण्णा यांनी देखील आपलं पारितोषिक इथून कलेक्ट करायचंय आणि पुढच्या सामन्याला देखील होईल सुरुवात, कारण उडणगाव वर्सेस सहारा चांडो या संघातील हा सामना राहील. युवा मंच ग्रामीण संघाचे आयकॉन यांना विनंती असेल की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडायचंय. जे आयकॉन प्लेयर आहे आणि कर्णधार यांनी देखील इथे जोडायचंय. त्यांचा देखील इथे एक छोटासा सत्कार आयोजकाच्या वतीने होणार आहे. त्यांचा देखील युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा यांचा देखील चांगला खेळ राहिला. या छत्रपती चषक मध्ये सामील झाल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. तर या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे अनिल सर यांनी कृपया मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कृष्णा गायकवाड सर यांना देखील जे वैयक्तिक बक्षिसे मिळाली होती त्यांनी ते कलेक्ट करून घ्यायची आहे. गोकुळ राजे सपकाळ सर, शिवांश हार्डवेअरचे संचालक यांच्या माध्यमातून देखील अनिल सर यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. कॅमेरामॅन फोकस करो. अनिल सर यांचा चांगला खेळ आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दुसऱ्या मॅचला कलेक्ट करून घ्यायची असेल. अनिल सर यांना विनंती असेल. 201 रुपयाचं पारितोषिक इथे प्राप्त झालंय. शिवांश हार्डवेअरचे संचालक माननीय गोकुळ राजे सपकाळ यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक इथे प्राप्त होत असताना चांगला खेळ झाला. अनिल सपकाळ सर यांच्या माध्यमातून कमालीची कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. आणि कृष्णा गायकवाड सर यांच्यासाठी देखील जे पारितोषिक आलं होतं कृष्णा गायकवाड सर यांची कमालीची कामगिरी. ऑन स्क्रीन आपल्याला कृष्णा गायकवाड सर दिसत आहेत. काय कमालीचा खेळ केलाय. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. सलग 4 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 6 बॉल मध्ये तब्बल 33 धावा. त्यांना देखील वैयक्तिक बक्षीस प्राप्त होत असताना आणि गजू अण्णा यांच्यासाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते त्यांनी कलेक्ट करून घ्यायचंय. कृष्णा गायकवाड सर खूप कमालीची कामगिरी या खेळूची राहिली. आणि युवा मंच ग्रामीण संघ डोंगर खंडाळा संघाचे आयकॉन आणि कर्णधार यांनी कृपया जोडायचंय. संपूर्ण टीम साठी गोकुळ राजे सपकाळ यांच्या माध्यमातून जे 101 रुपयाचं पारितोषिक शेवटच्या षटकामध्ये 25 धावा काढल्या यासाठी होतं
ते देखील सिद्धेश्वर क्रिकेट क्लब जळगाव सपकाळ या संघाने ते कलेक्ट करून घ्यायचंय आणि दोन्ही आयकॉन संघाचा सत्कार जे या छत्रपती चषकाची परंपरा राहिली आहे त्यांनी कृपया ते तो सत्कार इथे मान्य करायचा आहे आणि या दुसऱ्या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. एकीकडे सहारा 11 चांदोड आणि दुसऱ्या बाजूला उंडणगाव 11 हा संघ असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. हाव तर विनंती असेल उंडणगाव 11 संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी सहारा चांडो संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अन्यथा 5 धावांची कंपल्सरी पेनल्टी या स्पर्धेमध्ये आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला विनंती आहे की अतिरिक्त 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं अनिवार्य असेल. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघासाठी शेवटचा कॉल अन्यथा 5 धावांची पेनल्टी. अवघ्या 5 मिनिट मध्ये कृपया दोन्ही अतिरिक्त प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं अनिवार्य अन्यथा 5 धावांची पेनल्टी. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघासाठी. अनिकेत राजू सपकाळ यांना देखील विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यांचे मित्र त्यांची वाट पाहत आहेत. आणि अनिकेत राजू सपकाळ यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. महाशिवरात्रीच्या या खूप मोठ्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस आज आलाय. त्यांना देखील शुभेच्छा असतील. त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यांचा वाढदिवस ते साजरा होणार आहे. उंडणगाव संघाचे अतिरिक्त खेळाडू ठीक आहे येत आहेत. तर या मॅचला आता होईल सुरुवात. 8 षटकाचा सामना राहील. तर या दिवस 6 मधील दुसरा सामना म्हणजेच होतोय तो उंडणगाव 11 वर्सेस सहारा चांडोळ या 2 बलाढ्य संघामध्ये हा सामना पाहायला मिळणार आहे. आणि अंकित राजपूत हे देखील आता अंकित सपकाळ हे देखील आता येत आहेत मैदानामध्ये. त्यांना पाहायला मिळते ऑन कॅमेरा ते दिसत आहेत. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हात देखील देत आहेत. ऑन टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत अंकित सपकाळ. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. तर सहारा चांडोळ 11 संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे पंच. तर बॅटिंग साठी आता बॅटिंगला येत आहेत रिजवान शाह आणि त्यांच्या जोडीला उंडणगाव संघाचे आयकॉन
म्हणजेच अभि चव्हाण. आणि अभि चव्हाण हा असा खेळाडू ज्याने अक्षरशः मागील 2 सीझन गाजवलेत. बुलढाणा तालुक्यातून येणारा हा खेळाडू आज दाखल झालाय जळगाव सपकाळ या नगरीमध्ये. बघूया ते कशा प्रकारे खेळ करतायत. मागील 2 सीझन मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस ज्या बॅटरच्या बॅट मधून आले तेच अभि चव्हाण आता बॅटिंग साठी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती अभि चव्हाण कशा प्रकारे खेळी करतायत. संजीवनी 11 उदनगाव वर्सेस सहारा चांडोळ.